नमस्कार शेतकरी मित्रांनो, समृद्ध दूध व्यावसायिक शेतकरी या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मुरघास. आज आपण या व्हिडिओमध्ये मुरघास याविषयी माहिती घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना थोडे गैरसमज असतात मुरघास बद्दल किंवा पुरेशी किंवा योग्य माहिती नसते. अचूक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. ती उपलब्ध व्हावी म्हणून हा चॅनल सुरू केलेला आहे. मुरघास म्हणजे काय? मुरघास हा हवा विरहित जागेत मका ही आंबवून ठेवली जाते. म्हणजे थोडक्यात काय केलं जातं, तर जी मका आहे त्याची कटिंग करून ती एका बॅगेमध्ये, खड्ड्यामध्ये किंवा बांधकाम केलेल्या खड्ड्यामध्ये ती प्रेस केली जाते. ज्यावेळेला आपण बॅगेमध्ये प्रेस करतो त्यावेळेला शक्यतो कामगार आपल्या पायाच्या सहाय्याने ती प्रेस केली जाते. आणि ज्यावेळेला खड्ड्यामध्ये किंवा बांधकाम असलेल्या खड्ड्यामध्ये ज्यावेळेला मुरघास बनवला जातो त्यावेळेला तिथं ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती प्रेस केली जाते, कारण तिथं क्वांटिटी पण मोठी असते. आता प्रेस केलेल्याचा फायदा असा होतो की जे गॅप्स राहतात हवेचे, गॅप्समध्ये जी हवा राहते त्यामुळे मुरघास खराब होण्याची शक्यता असते. तो मुरघास खराब होऊ नये म्हणून तो योग्य पद्धतीने बॅगमध्ये भरताना, खड्ड्यामध्ये भरताना, पॅक करण्याच्या आधी तो व्यवस्थित पद्धतीने प्रेस केला जातो. ही छोटीशी कल्पना आहे की मुरघास प्रेस करण्यामागं. मुरघास कशापासून बनतो? तर एकदल पिके असतात त्यापासून बनतो, द्विदल पिके असतात त्यापासून देखील बनतो. मुरघास बनवण्यासाठी एकदल पिके, ज्यामध्ये मका येते, ज्वारी येते, बाजरी, ओट्स येतात आणि गवत पिके येतात. आता एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होण्यासाठी मदत होते आणि मका हे पीक त्यामध्ये चांगलं समजलं जातं. द्विदल पिकांच्या चाऱ्यामध्ये प्रथिने आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त असते. आणि शेवटची स्लाइड, ज्यामध्ये की मुरघास कोणत्या प्रकारे बनवला जातो, तर पहिला प्रकार आहे बॅगेमध्ये. जी पहिल्या फोटोमध्ये बॅग दिसते ती साधारण 700 किलोची बॅग असते आणि त्यामध्ये मक्याची कटिंग करून ती मका प्रेस केली जाते. हाताच्या सहाय्याने, पायाच्या सहाय्याने लोक ती प्रेस करतात आणि वरती पॅक जेणेकरून हवा जाऊ नये अशा पद्धतीने ती बांधली जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे खड्डा पद्धत. तुम्ही पाहू शकता की फोटो 2 मध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने मका प्रेस केली जाते. त्यांनी काय केलंय, शेतामध्ये एक खड्डा खणलेला आहे, एक आयताकृती आकाराचा खड्डा दिसतोय आणि त्यामध्ये ताडपत्री अंतरलेले आहे आणि त्यामध्ये मका टाकून ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रेस करण्याचं काम चालू आहे. आणि 3 जे आहे ते जे उभा आकार दिसतोय त्या भिंती आहेत, भिंतीवरती त्यांनी ताडपत्री हे केलेला आहे, तो कागद प्लास्टिकचा हातरलेला आहे आणि त्या सहाय्याने काम चालू आहे. आता खड्डा पद्धत आणि भिंतीच्या सहाय्याने जे मुरघास बनवला जातो तो बल्कमध्ये बनवला जातो. त्याला त्या प्रमाणात गायींची संख्या पण जास्त असावी लागते. नाहीतर जर काही 4-5 गाय असतील तर त्या पद्धतीने मुरघास बनवणं थोडं हे जातं. छोट्या ह्याच्यासाठी बॅगमध्ये बनवला जातो, कारण की तो कमी खर्चामध्ये बनला जातो. आणि ज्यांच्याकडे जास्त गाय आहेत ते खड्डा पद्धत किंवा बांधकाम मध्ये मुरघास बनवतात. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती आपण अजून काही व्हिडिओ बनवेन, त्यामध्ये मुरघासाबद्दल अधिक माहिती देईन.